एक नवी घडामोड समोर येतेय ती म्हणजे राष्ट्रवादीच्या कडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र देण्यात आलंय। आमदार बैठकीच्या साठी म्हणजेच विधिमंडळ गटनेता निवडण्याच्या साठीच्या बैठकीला जागा उपलब्ध करून द्यावी। संबंधित बैठक ही शनिवारी सकाळी 11 वाजता विधान भवनामध्ये होईल अशी माहिती पक्षाकडून विधिमंडळ सचिवालयाला देण्यात आलेली आहे। ज्योत्स्ना गंगणे आमच्या सहकारी प्रतिनिधी या निमित्ताने आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, शनिवारी सकाळी 11 वाजताच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार येतील का? अगदी महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते आता अजित पवार यांच्या जाण्यामुळे रिक्त झालेलं आहे आणि त्या पदावरती आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेता म्हणून जे आहेत ते त्या पदासाठी जे आहे राष्ट्रवादीकडनं हालचाली सुरू झाल्या। त्या संदर्भात जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांची एक बैठक जी आहे ती आज दुपारी पार पडली आणि या बैठकीनंतर जे आहे ते राष्ट्रवादीचा गटनेता आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीला दिलेलं उपमुख्यमंत्री पद जे आहे तर त्यासाठी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि त्या संदर्भात उद्या लवकरात लवकर बैठक घेण्याची जी आहे ही तयारी राष्ट्रवादीच्या प्रमुख मोठ्या नेत्यांनी घेतलेली आहे आणि त्या संदर्भात जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्याशी, सुनील तटकरे यांच्याशी फोनवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आणि उपमुख्यमंत्री पद जे आहे ते अजित पवारांचं ते सुनेत्रा पवार यांनाच देण्यात यावं, यांनी ते स्वीकारावं अशा प्रकारची भावना जी आहे ती पक्षाचे जे मोठे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याची माहिती मिळते। उद्याच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार उपस्थित असण्याची शक्यता आहे, मात्र अजून पवार कुटुंबाकडनं अशी कोणती माहिती समोर आलेली नाही। धन्यवाद ज्योत्स्ना या तपशिलासाठी।